देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होणार नाही, तर फक्त छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं महिमा मंडन होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गोंधळ. सपकाळांवर गुन्हा दाखल करण्याची दरेकरांची मागणी. फडणवीस असो किंवा इतर कुणीही औरंगजेबाशी तुलना करणं योग्य नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या फडणवीसांवरील विधानावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात सध्या कडेकोट बंदोबस्त. कबरीला भेट देण्यासाठी येणाऱ्यांची नोंदणी. कोल्हापुरात बजरंग दलानं औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणली. पोलिसांकडून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी नागपुरात हिंदू संघटनांचं आंदोलन. बजरंग दलासह विश्व हिंदू परिषदही आक्रमक. औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. नाशिकच्या मालेगावमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक. हिंदुत्ववादी संघटनांकडून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पुण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातलं निवेदन. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून द्वेष पसरवण्याचं काम सुरू. औरंगजेब महाराष्ट्राचं काही करू शकला नाही, त्याची कबर काय करणार. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. औरंगजेबाचं थडगं पण असू नये, क्रूर व्यक्तीची कुठली निशाणी असू नये. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रात नको. औरंगजेबाच्या कबरीला मुस्लिम धर्मग्रंथात सुद्धा स्थान नाही. एकही मुस्लिम औरंगजेबाला दैवत मानत नाही. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. औरंगजेबाच्या कबरीवर इतका खर्च करण्याची गरज नाही. औरंग्याचं फक्त थडगं ठेवा, लांगुल चालन करण्याची गरज नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांचं मोठं विधान. कोरटकर सोलापूरकर बाबत कुणी बोलत का नाही. भाजप आणि त्यांच्या संघटना या लोकांचा विरोध का करत नाही. आमदार रोहित पवारांचा सवाल. महाराष्ट्रातून औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून टाका. पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपच्या टी राजा यांचं वक्तव्य. राज्यातील एका मंत्र्याचे बायकोच्या आड लपून सगळे उद्योग. 4 ते 6 महिन्यात या मंत्र्याची विकेट पडणार. सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणत्या मंत्र्यांकडे, चर्चा सुरू. 8 ते 7 मंत्र्यांनी राज्याचं वातावरण खराब केलंय. आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार. त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवतायत. संजय राऊतांचा निशाणा. बरं झालं पक्ष फुटला. 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसासोबत मी काम करणं अशक्य. धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची टीका. जयकुमार रावल हे अतिशय भ्रष्ट काम करणारे मंत्री. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन रावल यांनी लाटली. संजय राऊत यांचा जयकुमार रावल यांच्यावर आरोप. सुप्रिया सुळे कोणत्या मंत्र्यांसंदर्भात बोलल्या हे माहिती नाही. मात्र असे अनेक मंत्री सध्या सरकारमध्ये आहेत. त्या मंत्र्यांची अनेक प्रकरणं बाहेर काढू. रोहित पवारांची प्रतिक्रिया. एका मंत्र्यानं आवादा कंपनी विरोधात 3 वेळा केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. पत्रही त्यांनी द्यायची आणि खंडणीही त्यांचीच घ्यायची असा हा प्रकार. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट. मंत्री जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग आणणार. स्वतःला वाचवण्यासाठी गोरेंकडून विधानसभेची दिशाभूल. गोरेंनी अधिवेशनात दिली खोटी माहिती. रोहित पवारांचा आरोप. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर. शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी. पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण केला. नंदुरबारच्या जनतेच्या वतीनं मी आभार मानतो. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर रघुवंशींची प्रतिक्रिया. शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदुरबारमध्ये जल्लोष, तर शहरातील आमदार कार्यालय परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी. अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संजय खोडकेंना उमेदवारी. सर्व विभागाचा विचार करून संजय खोडकेंना उमेदवारी जाहीर. संघटनेसाठी संजय खोडकेंनी वेळ दिलाय. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. भिवंडीमध्ये शिवरायांच्या मंदिराचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंदिरात आरती. मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटींचा खर्च. मंत्री नितेश राणे शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर. तिथीनुसार 395व्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला नितेश राणेंची उपस्थिती. दादरमधील शिवाजी पार्कवर मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी. राज ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन.
शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी. मुंबई विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन तर उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती साजरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक. आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव असल्यामुळे कधीच नैराश्य येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं राज ठाकरेंची ही पोस्ट. धनगर आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून प्रस्तावच नाही. केंद्रीय जनजाती कार्यमंत्री ज्युएल ओराम यांच्याकडून मला लेखी उत्तर. सांगलीमध्ये माध्यमांशी बोलताना अपक्ष खासदार विशाल पाटलांची माहिती. कल्याणमधील आमच्या देखाव्यावर पोलिसांना आक्षेप का? गद्दारीवर एखादा देखावा असेल तर आक्षेप घेण्याचं कारण नाही. संजय राऊत यांचा पोलीस यंत्रणेला सवाल. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. दुपारी 3 वाजता विधान भवनातील दालनामध्ये ही बैठक होणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार. आमच्याकडे पुन्हा इन्कमिंग सुरू आहे, सावध रहा. ही वादळापूर्वीची शांतता. रामराजे नाईक निंबाळकरांचा रणजित निंबाळकरांना सूचक इशारा. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये 2:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुपकरांना नोटीस आल्याची माहिती. आंदोलन करू नका अन्यथा कारवाई करू, नोटीसमध्ये उल्लेख. कितीही दबाव आणला तरी आंदोलन करणारच. रविकांत तुपकर आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम. विविध मागण्यांसाठी असंख्य शेतकरी 19 मार्चला मुंबईत धडकणार. कळवणचे आमदार नितीन पवारांच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाच्या पत्नीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न. आमदार नितीन पवार हे खोट्या तक्रारी करून घरी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवत असल्याचा आरोप. रामू महाजन यांचं अनधिकृत काम. दरम्यान शासकीय कर्मचारी असून देखील घरकुलाचा लाभ घेतला. माझी चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल होईल. नितीन पवारांची प्रतिक्रिया. गुढीपाडव्यानिमित्त 30 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा. मोदींच्या हस्ते संघाच्या माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन. वर्ध्याच्या आर्वीमध्ये आमदार सुमित वानखेडे यांच्याकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन. तर आर्वी मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळावा. अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील माऊली गव्हाणे हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट. गावात तणावाची स्थिती असल्यामुळे पोलीस बंदोबस्त. माऊली गव्हाणेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. भंडाऱ्याच्या बेला गावात कामगारांसाठीचे किट घेण्यासाठी आलेल्या महिलांचा रास्ता रोको. कामगार कल्याण मंडळाकडून साहित्य वाटप न करण्यात आल्यामुळे महिलांचा चांगलाच गोंधळ. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपूर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन. आरडगाव या ठिकाणी सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची मागणी. प्रकल्प पूर्ण होऊन सुद्धा राजकीय हस्तक्षेपामुळे कार्यान्वित केला जात नसल्याचा आरोप. अमरनाथच्या लादीनाका परिसरामध्ये भरधाव टेम्पोनं सायकल स्वाराला उडवलं. सायकल स्वार निवृत्त नौदल कर्मचारी गंभीर जखमी. कोल्हापूरच्या मलकापूरमधील सुनील गुजर यांना वीरमरण. भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असताना अपघाती मृत्यू. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार. बीडमधील शिक्षक नागर गोजे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट. संबंधितांवर आता गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश. सांगलीच्या मिरजमधील कौलापूर गावात 65 वर्षीय वृद्धाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीला घरात बोलावून दुष्कृत्य. सांगली पोलिसांकडून नराधमाला अटक.